आज आपण म्हणजे इलियास डिसल्वा इथे आलेले आहेत आपल्या बरोबर. तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यांनी एक विषय घेतलेला होता म्हणजे शिक्षण विभागाचा, राजेंद्र पाटील त्यांच्याविषयी. त्यांनी जे अर्ज वगैरे केलेले आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. बोला सर. राजेंद्र पाटील जे गट शिक्षण अधिकारी होते त्यांच्या विरुद्ध म्हणजे शिक्षकांच्याच तक्रारी होत्या की शिक्षिका त्यांच्या केबिनमध्ये जायला घाबरायचे. ते त्यांचा नंबर घेऊन रात्री अपरात्री कधीही त्यांना फोन करायचे आणि ते म्हणजे ड्युटीवर असतानाही ते ड्रिंक्स घेऊनच असायचे किंवा मग बारमध्ये बसलेले असायचे. हे सगळे माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी त्यांना बोललोय, मी जे बोलतो ते पुराव्यानिशी बोलतोय. तुम्हाला जी माझ्यावर कारवाई करायची असेल ते तुम्ही करू शकतात, मी त्याला घाबरत नाही. ते पुरावे मी कोर्टासमोर किंवा पोलीस स्टेशनला देऊ शकतो. त्यांनी मला परवा दिवशी रविवारी एका शाळेत गेलेले आणि एका शाळेवाल्यांना सांगतात की आम्हाला इथे राहायला सोय पाहिजे, मला लेमन टी पाहिजे, मला जेवणामध्ये हे पदार्थ पाहिजे, इतरही त्यांनी मागण्या केल्या. ती प्रिन्सिपल मॅडम घाबरली. त्याच वेळेला संस्थेचे अध्यक्ष तिथे होते. त्यांनी त्यांच्याशी बोललं की काही तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला फक्त राहायची सोय आम्ही करू. मग माझ्याशी संपर्क साधला असता मी माजी गट शिक्षण अधिकारी राजेंद्र पाटील यांच्याशी बोललो. मी बरं साहेब तुम्ही अशा मागण्या कशा काय करू शकतात? ते नाही सांगते मी अशा मागण्या नाही, माझ्याकडे पुरावे आहेत बरं आणि त्या अनुषंगाने मी बोलतोय. मला सांगतात तुम्ही माझी बदनामी करतात. मी सांगितलं बदनामी करतो ना, मग माझ्यावर गुन्हा दाखल करा तुम्ही. मी चुकीचा असेल तर मला शिक्षा होईल, नाहीतर तुम्ही तुमच्या विरुद्ध हे करून घ्या. मी काय सांगते. आणि दुसरा एक विषय असा होता की प्रशांत वसव हा जो म्हणजे तिथे आहे त्याच्यावरती तुम्ही अर्ज केलेला आहे, म्हणजे त्याचा काय तो काय प्रकार आहे? प्रशांत वसव आहे म्हणजे मी सरळ आरोपच करतो की हा संगीता भागवत मॅडमची वसुली करतो. कारण आज तो 2017 पासून इथे आहे. आज त्यांनी स्वतःच्या 2 कार घेतलेल्या आहेत, बाईक आहे, 2 फ्लॅट घेतलेले आहे, एक ऑफिस घेतलेला आहे. आज जर माणसाला 30,000 पगार असेल तो एवढ्या सोयी सुविधा घेऊ शकतो का? आणि त्याची संपूर्ण इन्क्वायरी करावी. आणि दुसरेही काही त्याचे कारनामे माझ्या समोर आहेत, पण ते मी नंतर उघड करणार, ते मी आता उघड करत नाही. पण त्याच्या म्हणजे त्यांनी स्वतंत्र एक ऑफिसही ओपन केलेलं आहे. एव्हरशाईनला त्यांनी स्वतंत्र ऑफिस ओपन केलेलं आहे आणि त्याचा सगळा कारभार तिथून चालतो आहे. तो एक शिक्षक आहे आणि शिक्षक असताना तो इतर शाळेमध्ये जाऊन जे वसुलीचे हे करतो ते कोणत्या हिशोबाने? सगळ्याच शाळेत जातो, सगळ्याच शाळेमध्ये जातो. 7वी आणि 8वीचे काहीतरी वर्ग घ्यायचे, 8वी ते 9वी पर्यंत वर्ग त्याला घ्यायचे. 8वी 9वी शिक्षकांना येत नसेल वगैरे म्हणजे अडखळले वगैरे तर ते त्यांनी शिकवायचे. हा म्हणजे त्याचा आहे, पण तो तिथे जातच नाही. ऍक्च्युली त्याला या पदावरून कार्यमुक्त करावे ही माझी तक्रार आहे. नाहीतर मी पत्र दिलेलं आहे. मी आता जुलैमध्ये उपोषणाला बसतोय आणि मी उपोषणाला बसणार आणि हा विषय तडीच नेणार. कारण ज्या शिक्षण विभागातून मुलं घडवली जातात आणि तेच अधिकारी लोक जे असे चुकीचं वागत असतील ते मग मुलं पुढे कशी काय जाणार? ती मुलांना पण तेच सवयी लावणार ना हे लोक. मी असंही ऐकलेलं आहे सर की म्हणजे जास्त करून म्हणजे हे शिक्षण विभागामध्ये की हे गट शिक्षण अधिकाऱ्यापेक्षा म्हणजे प्रशांत वसवचंच वर्चस्व जास्त आहे. हो बरोबर आहे, कारण त्याला वर्दस्थ पालघरचं आहे आणि पालघरचा वर्दस्थ असल्यामुळे त्याची मागे 1-2 वेळा बदली झालेली, पण त्यांनी ती बदली कॅन्सल केली. कोणत्याही पक्षाचं त्यांनी प्रेशर आणून किंवा काही बदली कॅन्सल केली. पण माझं म्हणणं आता त्याला यापुढे मुदतवाढ देऊ नये आणि त्याची इथून उचलबांगडी करावी आणि त्याची योग्य ती चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे. ऍक्च्युअली निलंबित हा प्रकारच नाही, कारण तो 11 महिन्याच्या करारावर असतो. पण तोच कसा पुन्हा पुन्हा या ठिकाणी आणि एकाच जागेवरती कसं आहे? त्याची कुठेही अन्य ठिकाणी त्याला कुठेही नाही पाठवलं, फक्त तो वसईमध्येच आहे. आज बऱ्याच वर्षापासून तो वसईमध्ये आहे आणि म्हणजे तो किती म्हणजे पगारापासून लागला? मागे त्याला 10,000च्या पगारापासून तो लागलेला आहे. आज काहीतरी 30 का 35,000 पगार आहे त्याला. आणि मागे श्रमजीवी संघटनेने त्याच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आणि त्यावेळेला त्याला इथून बदली करण्यात आली, पण ती सुद्धा त्यांनी कोणत्या राजकीय पक्षाचं
दबाव आणून ती बदली कॅन्सल करण्यात आलेली आहे. तरी पण या वेळेला मी तसं होऊन देणार नाही की ती राजकीय मी तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे. काय हे कारण आहे की वारंवार एवढ्या तक्रारी करतायत, एवढे सगळे त्याच्या बातम्याही आलेल्या आहेत, तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहे, तरी देखील म्हणजे हे लोक त्याला वाचवत आहे. ते तुम्हाला काय हे नाही वाटत थोडंसं की काय प्रकार आहे हा सगळा? आता ज्या प्रशांत वसवची मंत्रालयातून चौकशी आलेली होती, त्या ती चौकशी डायरेक्ट पालघरहून की ज्याच्या विरुद्ध माझी तक्रार होती राजेंद्र पाटील, त्या राजेंद्र पाटलाकडे चौकशी दिली आणि ज्या राजेंद्र पाटलाला हा वसव बारमध्ये बसायला पैसे द्यायचा किंवा इतर त्याच्या सोयी सुविधा करायचा, तो अहवाल कसा देणार त्याच्या विरुद्ध? चांगलाच देणार ना. त्यांनी त्याच्या बाजूने अहवाल दिलेला आहे. तो अहवाल इथल्या बीडीओ मॅडमलाही माहीत नाही किंवा डोलारे साहेबांनाही माहीत नाही, इतर कोणालाही माहीत नाही आणि तो अहवाल परस्पर पालघरला संगीता मॅडमकडे पाठवला. त्यांनी इथे दिला पाहिजे होता, पालघरला नाही दिला पाहिजे होता. अहवाल इथेच द्यायला पाहिजे होता बीडीओ मॅडमकडे, पण तसं न करता परस्पर तिथे द्या. मी बीडीओ मॅडमशी या बाबतीत बोललो, मॅडम अहवाल तुम्ही पाठवायचा आहे. ते सांगते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांनी तो अहवाल परस्पर त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी तो बनवून पाठवून दिलेला. मी काय सांगते, हा प्रशांत वसवचा एवढा का वर्चस्व आहे की ते म्हणजे बीडीओ मॅडम वगैरे काहीच त्याच्या विरोधात म्हणजे काही ऍक्शन घेत नाही? आता बीडीओ मॅडम ही त्याच्या विरोधामध्ये आहे आणि त्या मला बोललेल्या आहेत मी मीटिंग मध्ये विषय काढणार. बीडीओ मॅडमच नाही, इतरही शिक्षक वर्ग त्यांच्या विरोधामध्ये आहे प्रशांत वसवच्या. आणि मी काय सांगते, काल तुम्ही म्हणजे डोलारे सरांना भेटला तेव्हा तुम्ही त्यांच्याकडेही हा विषय काढला, तेव्हा डोलारे सरांनी पण त्यांना काय बोला, तुम्ही काय बोला की या वेळेला त्याला म्हणजे इथे घेता कामा नये.